नाही, लोकांनी खूप एन्जॉय केलं. 24 तारखेपासून चालू झालेला हा क्रिकेट मॅचचा थरार मीरा भाईंदर शहरातील जनतेनं पहिल्यांदा अनुभवला आणि प्रामुख्यानं देशातील 16 संघ आणि मीरा भाईंदर आणि ठाण्यातील 16 संघ असे 32 संघांचा हा सामना. प्रामुख्यानं 8 संघ मीरा भाईंदर तर 8 संघ ठाणे हे लोकल जे संघ आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा चांगली एकदम मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेटची जी खुन्नसबाजी होते ती खुन्नसबाजी झाली. मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की आमच्या मीरा भाईंदर शहरातील राई मुर्दा मोरवा गावातील काही तरुणांनी एकत्रित होऊन बनवलेल्या संघाचा त्या ठिकाणी विजय झाला. त्यानंतर आता भारतातील प्रमुख जे 16 राज्य होती त्या 16 राज्यातील संघ आता खेळत आहेत. महाराष्ट्र वर्सेस हरियाणा असा हा सामना आहे आणि त्या सामन्यामध्ये सुद्धा खूप रंजकदार आता परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जसं IPLचे सामने वानखेडे किंवा इतर स्टेडियम मध्ये होतात तशाच पद्धतीचे हे सामने आता मीरा भाईंदरला होऊ लागलेले आहे आणि लोकांना आनंद त्या गोष्टीचा आहे. सकाळी सकाळी सुद्धा 8 वाजता 5 ते 6 हजार प्रेक्षक त्या ठिकाणी गर्दी करून असतात, बसतात आणि आनंद घेत असतात आणि त्यामुळे सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की दरवर्षी हे असे सामने व्हायला पाहिजे. कारण प्रताप सरनाईक च्या माध्यमातून हा जरी स्टेडियम या ठिकाणी उभारलं असेल तरी पूर्वेश सरनाईकांनी त्यासाठी विशेष परिश्रम घेतले. PSPL त्यांनी म्हणजे प्रताप सरनाईक प्रीमियर लीग याचं नाव दिलं आणि माझ्या वाढदिवसाच्या दिवसापासून हे त्यांनी सुरुवात केलेली आहे. मी शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये सुद्धा अजूनही चांगलं टेनिस क्रिकेट कसं खेळता येईल आणि खेळलं जातील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आनंदाची बाब ही आहे की आमचे उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे ऑल इंडिया टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष झाले. तेव्हापासून ह्या टेनिस क्रिकेटला सुगीचे दिवस आलेत आणि हीच परंपरा आम्ही पुढे चालू ठेवणार आहोत. भविष्यामध्ये सुद्धा अजून जास्तीत जास्त क्रिकेट, चांगलं क्रिकेट, टेनिसचं क्रिकेट जे गल्ली बोलात खेळणार आहे, या टेनिस क्रिकेटवर मीरा भाईंदर शहरातील जनतेचा विश्वास आहे. आमचे आगरी कोळी भूमिपुत्र मराठी माणसं जी ह्या खेळावर अतोनात प्रेम करतात, ज्यांनी सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर सारखे खेळाडू बनवले, या टेनिस क्रिकेटमधून ते सीझन क्रिकेटमध्ये गेलेत आणि भारताचं नाव लौकिक कमवलं. तसंच ह्या मुलांनी सुद्धा भविष्यामध्ये भारताचं नाव अजून मोठं करावं यासाठी आमचा हा केलेला प्रामाणिक प्रयत्न आहे.